कोल्हापूर जिल्ह्यामधले जे 10 मतदारसंघ आहेत त्यामधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे राज्यामध्ये सर्वांचं लक्ष होतं तो म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आणि यामध्ये नुकतेच राजेश क्षीरसागर हे विजयी झालेले आहेत. काय सांगाल विजयाच्या बाबतीत? सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लोककल्याणकारी राज्य कसं असते ते दाखवून दिलं. राज्यातल्या 3 कोटीच्या वरती लाडक्या बहिणींच्यामुळं संपूर्ण 200च्या वरती या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची साफसुथरा सफाई झाली आणि ज्यांनी करवीर नगरीचे भाग्यविधाते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा दम काढण्याचा प्रयत्न केला, त्यांचा दम मतदारांनी काढला. कोल्हापूरमध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या. काँग्रेसचा हात तर पहिल्यांदा उत्तरमधून निघूनच गेला आणि त्यानंतर होतं जिल्ह्यामधलं काँग्रेस हद्दपार झाल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे. काँग्रेसचा हात माझ्या मतदारसंघामधून गायब करायला मी यशस्वी झालो आणि त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाला. जिल्ह्यामध्ये महायुती मोठ्या ताकदीनं या ठिकाणी हिमतीनं उतरली आणि सर्व सीट्स आमच्या या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आपल्यावर काहीतरी हल्ला झाला असं आपण 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं. काँग्रेसचे नेते एवढ्या हीन आणि खालच्या पातळीचा प्रचार करत होते. मी तर विकासावर बोला म्हणत होतो, पण ते नेहमीच बदनामकारक वाटेल ते माझ्यावर आरोप करत होते. निवडणुकीच्या दिवशी 2 वेळा माझ्यावर सामूहिक हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे अगदी तयारीनं दांडकी वगैरे घेऊन ते होते. एकदा तर मला त्यांनी घेरलं, पण मतदारांना हे आवडत नाही. मतदारांनी गुंडगिरी यापूर्वी पाहिलेली आहे. बंटी पाटील ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी कोल्हापुरात घडलेले खून मारामाऱ्या त्यांनी पाहिलेले आहेत आणि म्हणून परत व्हायला नको म्हणून मतदारांनी त्यांना हद्दपार केलं. कोणते विकास कामं इथून पुढे आपल्या येत्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. आपल्याला समजून येईल कशा पद्धतीने विकास कामं होतील. कोल्हापूरमधल्या जो 10 मतदारसंघ आहेत या 10 मतदारसंघामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ म्हणजे उत्तर मतदारसंघ आणि नुकतेच राजेश क्षीरसागर शिवसेना इकडून निवडून आलेले आहेत आणि नेहमीच हा मतदारसंघ कायम चर्चेत राहिला. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.